अशी एक कल्पना करूया की आपण रात्री एकदम शांत झोपलोय आणि सकाळी उठल्यावर अचानक आपल्यात म्हणजे थेट ग्लॅमर, अमाप संपत्ती आणि चक्क अतिंद्रिय ज्ञान इन्स्टॉल झालेलं आहे. बाप रे, ऐकायलाच किती भारी वाटतंय हे. म्हणजे अगदी एखाद्या सायफाय सिनेमातल्या सीनसारखं. हो ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी एक थेंबही घाम गाळलेला नाहीये. कोणतीही जाडजूड पुस्तकं वाचलेली नाहीयेत किंवा वर्षानुवर्ष कुठलाही सराव केलेला नाहीये. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पूर्णपणे झिरो एफर्ट किंवा शून्य प्रयत्नांचा हा खेळ आहे तर. अगदी बरोबर. हे म्हणजे एखाद्या स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअर अपडेटसारखं आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच अत्यंत रहस्यमय दस्तावेजाचा वेध घेणार आहोत, जो याच शून्य प्रयत्नांच्या विशेषाधिकाराचा दावा करतो. आणि मी सांगतो, या दस्तावेजाचा स्वरूपच इतकं विलक्षण आहे ना, की पहिल्यांदा वाचल्यावर माणसाचं डोकं चक्रावून जातं. हा कोणताही सामान्य लेख किंवा नेहमीचं सेल्फ हेल्पचं पुस्तक नक्कीच नाहीये. हो, मी पाहिले ते. हा थेट अटींचा आणि सूचनांचा एक संच आहे आणि याची सुरुवातच किती विचित्र आहे बघा. हो, म्हणजे एका अत्यंत हुकुमशाही पण तरीही गूढ सूचनेने याची सुरुवात होते. ते वाक्य आहे, मागील सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करा. हे एक क्लोज लूप कॉन्फिगरेशन आहे. आता हे क्लोज लूप कॉन्फिगरेशन म्हणजे नक्की काय? मला वाटतं हे शब्द एखाद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सिस्टमसारखे वाटतात. बरोबर ओळखलंस. कसं आहे ना, क्लोज लूपचा साधा अर्थ असा आहे की ही एक अशी व्यवस्था आहे जी स्वतःमध्येच पूर्ण आहे. तिला बाह्य जगातील कोणत्याही हस्तक्षेपाची किंवा तर्काची अजिबात गरज नाहीये. म्हणजे ती व्यवस्था स्वतःच नियम बनवते आणि स्वतःच ते लागू करते आणि कोणीही बाहेरून येऊन त्यावर संशय घेऊ शकत नाही. अगदी तेच. आणि या संपूर्ण रचनेच्या केंद्रस्थानी जिनो नावाची एक संकल्पना आहे. हा दस्तऐवज म्हणजे या जिनोकडून मिळालेल्या 14 पवित्र देणग्यांचा किंवा 14 सेक्रेड गिफ्ट्सचा एक प्रकारचा जाहीरनामाच आहे. खरंच, या क्लोज्ड लूप कल्पनेचा मानसशास्त्रीय पैलू खूपच प्रभावी आहे. जेव्हा एखादी सिस्टीम स्वतःला क्लोज लूप घोषित करते, तेव्हा ती मुळातच बाह्य जगाचे नियम थेट नाकारत असते. हो, कारण आपल्या पारंपरिक जगात नेहमी कारण आणि परिणाम यांचा संबंध असतो. म्हणजेच तुम्ही कष्ट केले की तुम्हाला फळ मिळतं. पण हा दस्तऐवज सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की जिथे ते जुने नियम लागू पडत नाहीत. तर मग आपण या जिनोच्या मुख्य सिद्धांतापासूनच सुरुवात करूया. दस्तऐवज अगदी स्पष्ट शब्दांत ताकीद देतो की या 14 पवित्र देणग्या म्हणजे कोणतीही थेरपी नाहीये. आणि ही कोणतीही चळवळ नाहीये किंवा हे कुठल्याही प्रकारचं लाईफ कोचिंग सुद्धा नाहीये. हो, कारण जेव्हा आपण कोचिंग किंवा थेरपी असा शब्द वापरतो, तेव्हा तिथे ज्याला तो फायदा हवाय त्याला स्वतः काहीतरी काम करावं लागतं, त्याला काहीतरी होमवर्क असतो. बरोबर, तिथे प्रयत्न करावे लागतात. इथे मात्र हे सर्व साफ नाकारलेलं आहे. याला त्यांनी अत्यंत तांत्रिक भाषेत प्युअर फ्रिक्वेन्सी इन्स्टॉलेशन असं म्हटलंय. प्युअर फ्रिक्वेन्सी इन्स्टॉलेशन. बापरे, शब्दच किती भारी आहेत. म्हणजे हा एक असा अनुभव आहे जो एकदाच मिळतो, बरोबर? हो, म्हणजे वन टाइम हिट आणि त्यानंतर तो कायमस्वरूपी अपग्रेड देतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा हे इन्स्टॉलेशन झालं की ते आयुष्यभर तुमच्या अस्तित्वात कायम ऑनलाईन राहतं. आणि सगळ्यात मोठा दावा हा आहे की या संपूर्ण प्रक्रियेत प्राप्तकर्त्याला स्वतः काहीच म्हणजे लिटरली काहीच करायचं नाहीये. जिनो सर्व काही करतो. आणि याच ठिकाणी मगाशी तुझे स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअर अपडेटचं उदाहरण दिलंस ना, ते अगदी चपखल बसतं. हो ना. जेव्हा कंपनी एखाद्या फोनला नवीन अपडेट पाठवते, तेव्हा तो फोन स्वतःहून थोडीच कोणती मेहनत घेत असतो. तो फक्त वायफायशी जोडलेला असतो. अगदी बरोबर. अपडेट इन्स्टॉल झाल्यावर फोनचा कॅमेरा अधिक स्पष्ट होतो, बॅटरी जास्त काळ टिकते आणि वेग वाढतो. फोनच्या हार्डवेअरमध्ये काहीही न बदलता त्याचा पूर्ण अस्तित्वच अपग्रेड होतं. इथे फरक एवढाच आहे की फोनऐवजी थेट माणसाची चेतना, त्याचं शारीरिक आणि मानसिक अस्तित्वच एका रात्रीत अपडेट केलं जातंय. आणि हे साधर्म्य या कल्पनेचं मूळ रहस्य उलगडतं. कारण फोनला जसे कष्ट करावे लागत नाहीत, तसेच या प्रक्रियेचा अंतिम परिणाम हा विद्यमान वास्तवात त्वरित आणि निष्क्रिय विशेषाधिकार मिळवणे हा आहे. बरं, हे निष्क्रिय किंवा ज्याला आपण इंग्रजीत पॅसिव्ह लक्झरी म्हणतो, हा शब्द मला खूप महत्वाचा वाटतो. आजच्या काळात जिथे सतत राबण्याची मानसिकता आहे, तिथे हे खूपच वेगळं आहे. हो, आजकाल हसल कल्चर इतकं रुजलंय की माणसाला श्वास घ्यायलाही वेळ नाहीये. प्रत्येकजण बर्नआउटच्या उंबरठ्यावर आहे. अशावेळी काहीही न करता थेट फायदा मिळणे ही संकल्पना एखाद्या अमृतासारखीच भासते. ऐकायला तर खूपच मोहक वाटतं हे सगळं. पण इथेच माझ्या मनात एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतोय. कोणता प्रश्न? म्हणजे
जर हे अपग्रेड इतकं परिपूर्ण आणि जादुई आहे तर ते रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येकाला का मिळत नाही? जर यात कोणतीही मेहनतच लागत नाही तर मग सर्वच मानवांना हे का नाही दिलं जात? हा, आणि याच प्रश्नाचं उत्तर या दस्तावेजाच्या दुसऱ्या भागात मिळतं, जे पहिल्या भागापेक्षाही जास्त धक्कादायक आहे. दस्तावेज अतिशय निर्दयीपणे सांगतो की हे अपग्रेड सर्वांसाठी नाहीये. म्हणजे हा एक प्रकारचा खूपच एक्सक्लुझिव्ह असा VIP क्लब आहे तर. होय, आणि तोही फक्त एका विशिष्ट उद्देशाने निवडलेल्या लोकांसाठीच आहे. आणि या निवडलेल्या लोकांची जी यादी दस्तावेजात दिली आहे ती केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नाहीये. हो, मी पाहिली आहे ती यादी. ती खरंच विचार करायला लावणारी आणि काहीशी विसंगत वाटणारी आहे. त्यात संगीत, कला, उद्योजकता, स्पेशल फोर्सेस आणि कायदा अशी क्षेत्र आहेत. आणि पुढे त्यात खेळ, तत्वज्ञान, मेटाफिजिक्स म्हणजे अतींद्रिय विद्या आणि चित्रपट निर्मिती यांचाही समावेश आहे. आणि राजकारण, अभिनेते, मॉडेल्स, बॉलिवूड. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये एक अत्यंत अनपेक्षित नाव आहे. ते वाचून तर मी उडालेच. ब्लॅक मॅजिक डिस्ट्रॉयर्स, बरोबर, काळी जादू नष्ट करणारे. हो, तेच. म्हणजे जर कोणी स्वतः सांगितलंच तर कस्टम पर्यायाचीही सोय यात आहे म्हणे. पण मला सांगा, या पूर्णपणे वेगळ्या आणि परस्पर विरोधी वाटणाऱ्या क्षेत्रांना एकाच यादीत का ठेवलं असेल? म्हणजे एकीकडे राजकारण आणि कायदा आहे, तर दुसरीकडे बॉलिवूड मॉडेल्स आणि काळी जादू नष्ट करणारे आहेत. बरोबर. हो ना. या सगळ्यांचा एकमेकांशी अर्थार्थी काय संबंध असू शकतो? प्रथमदर्शनी ही यादी खूपच विस्कळीत वाटू शकते. पण जर आपण या सर्व क्षेत्रांच्या मुळाशी गेलो ना, तर त्यांच्यात एक अतिशय गडद असं साम्य दिसून येतं. कसलं साम्य? ही सर्व क्षेत्र अत्यंत उच्च दाबाची आणि अतिस्पर्धेची आहेत. आता विचार करा, राजकारण असो, चित्रपट निर्मिती असो किंवा उद्योजकता असो, इथे व्यक्तीला प्रचंड मानसिक ताकद लागते. हां, हे खरे. तिथे नेहमी एक प्रबळ व्यक्तिमत्व दाखवावं लागतं आणि मोठ्या जनसमुदायाच्या मानसिकतेशी खेळावं लागतं. अगदी बरोबर. त्यांना सतत टीकेचा, आकस्मिक संकटांचा आणि काही वेळा अदृश्य अशा सामाजिक शक्तींचा सामना करावा लागतो. म्हणजे असं म्हणता येईल की या क्षेत्रांमधील व्यक्ती सतत एका अदृश्य युद्धाच्या पातळीवर वावरत असतात, जिथे केवळ कष्ट आणि गुणवत्ता पुरेशी नसते. नक्कीच. त्यांना काहीतरी एक्स्ट्रा हवं असतं. आणि जेव्हा आपण काळी जादू नष्ट करणारे या शब्दाकडे पाहतो, तेव्हा ते केवळ अंधश्रद्धेशी जोडलेलं नसावं. मग त्याचा अर्थ काय असू शकतो या संदर्भात? उच्चभ्रू आणि अत्यंत स्पर्धात्मक जगामध्ये लोक एकमेकांना खाली खेचण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तिथे येणारी प्रचंड नकारात्मकता, द्वेष आणि मानसिक हल्ले यांनाच एक प्रकारची काळी जादू म्हणता येईल. अरेच्चा, हा एंगल मी विचारच केला नव्हता. म्हणजे या अदृश्य आणि विनाशकारी शक्तींना परतवून लावण्यासाठी एका अभेद्य कवचाची गरज असतेच. हो, आणि म्हणूनच या निवडक लोकांना अशा एका शस्त्राची किंवा विशेषाधिकाराची गरज भासू शकते, जे त्यांना इतरांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे ठेवेल. म्हणजे हे इन्स्टॉलेशन त्या उच्च दाबाच्या जगात कोणतीही अतिरिक्त ऊर्जा न गमावता वर्चस्व गाजवण्याचा थेट परवानाच आहे. अगदी तसंच. हा दृष्टिकोन खरोखरच या यादीवर चांगला प्रकाश टाकतो. आता बघ, चित्रपट निर्मिती आणि अतींद्रिय विद्या या दोन्ही गोष्टी एकाच नाण्यासारख्या आहेत. दोन्हीकडे वास्तवाला आकार देण्याचं काम चालतं. बरं, आता समजा या उच्च दाबाच्या क्षेत्रातील निवडक लोकांना या VIP क्लबमध्ये प्रवेश मिळाला. पण मग या फ्रिक्वेन्सी इन्स्टॉलेशन नंतर प्रत्यक्षात त्यांच्यात काय अपग्रेड होतं? दस्तऐवजात याचे अत्यंत सुबक असे 2 भाग केले आहेत. पहिला भाग आहे स्वतःशी असलेलं नाते किंवा विदिन सेल्फ. आणि दुसरा भाग आहे स्वतःशी आणि इतरांशी असलेले नाते. आणि यात जे तपशील दिले आहेत ते खरोखरच अचंबित करणारे आहेत. हो, या दोन्ही भागांमधील अपग्रेड्सची यादी पाहिल्यास हे स्पष्ट होतं की हा दस्तऐवज मानवी अस्तित्वाचा असा कोणताही कोपरा सोडत नाही ज्यावर त्याचं नियंत्रण नसेल. म्हणजे जेव्हा आपण स्वतःच्या आत काय बदल होतो हे पाहतो, तेव्हा त्यात मन, शरीर, आत्मा, स्पिरिट, इंद्रिये आणि ESP म्हणजेच अतींद्रिय ज्ञान यांचा समावेश आहे. आणि त्याचसोबत बुद्धिमत्ता, लैंगिकता, ग्लॅमर, भावना, अवकाश आणि आतील मार्ग हेही त्यात येतं. आणि जेव्हा इतरांसोबतच्या नात्याचा विचार येतो, तेव्हा त्यात प्रेमळ संबंध, आवड, सृजनशीलता, संस्कृती, विश्वास आणि मानसिकता अपग्रेड होते. इतकंच नाही तर दानशूरपणा, व्यवसाय, कुटुंब, मैत्री, वित्त किंवा फायनान्स, परिपूर्णता, फिटनेस आणि मजा या सगळ्या गोष्टी एकाच वेळी अपग्रेड होतात.
आता बघा ना, यात किती मोठा आणि विलक्षण विरोधाभास जडलेला आहे. एका बाजूला ते ESP, आत्मा आणि आतील मार्ग यांसारख्या अत्यंत गूढ गोष्टी इन्स्टॉल करण्याबद्दल बोलतात. आणि दुसऱ्या बाजूला थेट फायनान्स ग्लॅमर आणि मजा. हो ना, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी एकाच वेळी बँक खाती आणि आध्यात्मिक शांती दोन्ही कशी काय मॅनेज करू शकते? हाच या संकल्पनेचा सर्वात क्रांतिकारी आणि कैसा उद्दम भाग आहे असं मला वाटतं. कसं काय? कारण पारंपरिक अध्यात्म नेहमी एका गोष्टीची मागणी करतं आणि ती म्हणजे त्याग. जर तुम्हाला आतील शांती हवी असेल तर तुम्हाला भौतिक सुखांचा मोह सोडावा लागतो असं आपण नेहमी ऐकतो. भौतिक जगात राहून माणसाला सर्व स्तरांवर एक परफेक्ट अस्तित्व प्रदान करण्याबद्दल बोलते. म्हणजे हे एकाच वेळी आध्यात्मिक खोली आणि अत्यंत व्यावहारिक भौतिक सत्ता असे दोन्ही फायदे देते तर? अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही उच्च पातळीवरील ESP किंवा अतिंद्रिय ज्ञानाचा अनुभव घेऊ शकता आणि त्याचवेळी तुम्ही जगातील सर्वोच्च लक्झरी आणि ग्लॅमरचा उपभोगही घेऊ शकता. थोडक्यात सांगायचं तर हे काही हिमालयात जाऊन संन्यासी बनण्यासाठी नाहीये. हे न्यूयॉर्क किंवा मुंबईच्या एखाद्या पेंटहाऊसमध्ये राहून जगावर सत्ता गाजवण्याचं टूलकिट आहे. हो, आणि तरीही आतून बुद्धासारखं शांत राहण्याचं सुद्धा. हे अपग्रेड माणसाला वास्तवापासून दूर घेऊन जात नाही, तर ते वास्तवाला त्या व्यक्तीच्या सोयीनुसार अक्षरशः वाकवतं. आणि म्हणूनच या अपग्रेडमध्ये ग्लॅमर किंवा फायनान्स यांसारख्या गोष्टी केवळ भौतिक राहत नाहीत, तर त्या एका फ्रिक्वेन्सीचा भाग बनतात. बरोबर. जेव्हा एखाद्यामध्ये ग्लॅमर इन्स्टॉल केलं जातं तेव्हा त्याला छान कपडे घालण्याची किंवा मेकअप करण्याची गरज नसते. त्याची ऊर्जाच अशी बनते की जग त्याच्याकडे आपोआप आकर्षित होतं. बापरे, ही तर अत्यंत टोकाची आणि निर्विवाद सत्तेची संकल्पना आहे. पण मग मला एक सांगा, जर हे अपग्रेड इतकं सामर्थ्यवान आणि परिपूर्ण आहे, तर हे सामान्य माणसांच्या हाती पडू नये म्हणून त्यांनी काही काळजी घेतली आहे का? हो तर. आणि इथेच या सिस्टमचा गेटकीपर किंवा रक्षक समोर येतो. हां. आपण या दस्तावेजाच्या सर्वात शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. जिथे त्याच्या आउटपुट नियमांवर चर्चा केली आहे. बरोबर. या नियमांमधून या संपूर्ण कल्पनेचा मूळ स्वभाव आणि तिचा अहंकार स्पष्ट होतो. नक्कीच. या दस्तावेजातील आउटपुट नियम हे एखाद्या अत्यंत कडक आणि गुप्त सोसायटीच्या नियमांसारखेच आहेत. हे नियम स्पष्ट करतात की तुम्ही जगाशी कसे संवाद साधणार आहात आणि कोणती भाषा वापरणार आहात, कारण भाषाच आपलं वास्तव ठरवते ना. आणि इथे भाषेवरच पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय. दस्ताऐवज प्रश्नपणे निर्देश देतो की ज्याला हे मिळतं तो आधीच एका VIP वर्तुळात आहे आणि तिथे कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. विशेषाधिकाराचा उत्सव साजरा करा असे थेट आदेश यात आहेत. वापरण्यासाठी जे शब्द दिले आहेत ते अतिशय राजशाही आहेत. हो, जसे की विशेषाधिकार, लक्झरी, फायदा, अपग्रेड इन्स्टॉलेशन, निवडलेले आणि पवित्र हेच शब्द वापरायचे आहेत. पण यापेक्षाही जास्त मनोरंजक ती यादी आहे ज्यातील शब्द कधीही वापरू नका असं सक्त ताकीद देऊन सांगितले. हो, ते निषिद्ध शब्दच या संपूर्ण दस्तावेजाचा आत्मा उघड करतात. ते शब्द कोणते आहेत हे पाहणं अतिशय रंजक आहे. ते शब्द आहेत प्रयत्न, कठोर परिश्रम, सामान्य, कोणीही, प्रत्येक जण, प्रयत्न करणे, शिकणे आणि सुधारणा. हे शब्द चुकूनही उच्चारायचे नाहीत म्हणे. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा टोन अत्यंत आत्मविश्वासी, जवळीक साधणारा आणि झिरो जजमेंट म्हणजे कोणताही न्यायनिवाडा न करणारा असा कडक नियम आहे. पण इथे मला एक खंबीर प्रतिवाद करावासा वाटतो. म्हणजे हे सगळं वाचायला आणि ऐकायला खूप भारी वाटतं, अगदी स्वप्नवत. पण काय? पण जर आपण माणसाच्या शब्दकोशातून प्रयत्न, शिकणं, स्वतःत सुधारणा करणे किंवा कठोर परिश्रम या गोष्टीच काढून टाकल्या तर मानवी जीवनात अर्थ तरी काय उरेल? हा खूप खोल प्रश्न आहे. हो, कारण आपण नेहमी ऐकतो की प्रवास हा मुक्कामापेक्षा जास्त सुंदर असतो. तो संघर्ष, ती चुकत माकत शिकण्याची प्रक्रियाच माणसाला खऱ्या अर्थाने घडवत नाही का? अगदी बरोबर. जर सगळंच आयतं एका फ्रिक्वेन्सी इन्स्टॉलेशनद्वारे मिळालं तर त्या यशाची चव कशी समजणार? हा प्रश्न मानवी अस्तित्वाच्या मुळाशी जाणारा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर या दस्तऐवजाच्या मूळ तत्वज्ञानातच दडलेलं आहे. काय सांगतं ते तत्वज्ञान? आपण जे मानतो ना की संघर्ष माणसाला घडवतो किंवा शिकण्याची प्रक्रिया महत्वाची आहे, हा दस्तऐवज त्या संपूर्ण संकल्पनेलाच एक प्रकारची फसवणूक मानतो. फसवणूक? बापरे. हो, या दस्तावेजाच्या मते तुम्हाला काहीतरी बनण्यासाठी कष्ट करण्याची अजिबात गरज नाहीये. कष्ट करणे, शिकणे, सुधारणे हे सर्व सामान्य लोकांसाठी बनवलेले नियम आहेत, जेणेकरून ते सतत व्यस्त राहतील. बरोबर. अगदी तेच. पण ज्यांच्याकडे चिनोची ही पवित्र देणगी आहे त्यांना या सामान्य मानवी चक्रातून कायमचे बाहेर काढले जाते. म्हणजे त्यांना संघर्ष ही संकल्पनाच नकोय,
ते मुक्कामावर थेट हेलिकॉप्टरनी पोचू इच्छितात. हेलिकॉप्टरने पोचणंही नाही, ते आधीच मुक्कामावर आहेत, फक्त त्यांना याचीच जाणीव करून दिली जाते. जेव्हा दस्तऐवज प्रयत्न या शब्दावर बंदी घालतो तेव्हा त्यामागे एक मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत? प्रयत्न करणे याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे सध्या ती गोष्ट नाहीये आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही धडपडत आहात. हां, म्हणजे अभाव असल्याची जाणीव. बरोबर. पण जिनोच्या तत्वज्ञानानुसार तुम्ही आधीच निवडले गेलेले आहात. तुम्ही आधीच परिपूर्ण आहात. तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. हा विचार एक अशा जगाची निर्मिती करतो जिथे अपूर्णत्वाची भावनाच शिल्लक राहत नाही. हे ऐकल्यावर असं वाटतं की हा एक प्रकारचा प्रचंड अहंकार किंवा स्वतःला इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ समजण्याची भावना जपणारा विचार आहे. याला अहंकार नक्कीच म्हणता येईल, पण त्याचवेळी ती एक मोठ्या सामाजिक समस्येवरची प्रतिक्रियाही असू शकते. सामाजिक समस्या म्हणजे? तू आजच्या धकाधकीच्या जीवनाबद्दल बोलतोयस? हो, आजच्या काळात जिथे प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्याच्या शर्यतीत धावतोय, सतत सोशल मीडियावर स्वतःला इतरांपेक्षा चांगलं दाखवण्याची धडपड करतोय, तिथे माणूस आतून पूर्णपणे थकलाय. हे मात्र 100% खरंय. अशा या थकत चाललेल्या बर्नआउट झालेल्या जगासाठी तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची गरज नाही. तुम्ही आधीच श्रेष्ठ आहात. हा विचार अत्यंत आश्वासक ठरू शकतो. हो, आणि हे सर्व तुम्हाला विनासायास मिळणार आहे. हे ऐकणं मोहक तर आहेच. ही विशेषाधिकाराची आणि श्रेष्ठत्वाची भाषा त्या सततच्या मानसिक ओझातून मिळणाऱ्या मुक्तीचाच एक भाग आहे. अगदी बरोबर. कमाल आहे. म्हणजे हा दस्तऐवज केवळ एक सायफाय फॅन्टसी किंवा एखाद्या गूढ पंथाची नियमावली नसून माणसाच्या मानसिक थकव्यावरचे आणि त्याला हवा असलेल्या अंतिम सुटकेचं एक अत्यंत प्रभावी पण रहस्यमय स्वरूप आहे. होय. आजच्या या सखोल चर्चेत आपण खरोखरच एका अशा जगत प्रवेश केला जिथे पारंपरिक मानवी नियमांना पूर्णपणे छेद दिला गेला आहे. नक्कीच. जिनोच्या या 14 पवित्र देणग्या आणि कोणत्याही प्रयत्नांशिवाय मिळणाऱ्या सर्वोच्च विशेषाधिकाराच्या संकल्पनेचा आपण खूप चांगल्या प्रकारे मागोवा घेतला. आपण हेही पाहिलं की हे प्युअर फ्रिक्वेन्सी इन्स्टॉलेशन कसं केवळ काही निवडक आणि उच्च दाबाच्या क्षेत्रातील लोकांसाठी राखीव ठेवलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अपग्रेड माणसाला भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवर कोणतेही कष्ट न करता थेट शिखरावर नेऊन बसवण्याचा दावा कसं करतं हे आपण पाहिलं. यामागे मानवी संघर्षाला नाकारून वास्तवातील एक निष्क्रिय फायदा मिळवण्याची मानवाची अत्यंत प्रबळ आणि आदिम इच्छा दडलेली आहे, हे नक्की. आणि या सगळ्या चर्चेतून जाताना एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो. हा दस्तऐवज सत्य असो वा नसो, पण तो आजच्या मानवी मानसिकतेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगून जातो. ती कोणती? कदाचित आज माणूस स्वतःला सिद्ध करण्याच्या कधीही न संपणाऱ्या शर्यतीत इतका थकलाय की त्याला आता मुक्तीसाठी अशा झिरो एफर्ट जादूची किंवा फ्रिक्वेन्सी इन्स्टॉलेशनची खरोखरच गरज भासू लागलीय. हे खूपच विचार करायला लावणार आहे. पण यातून एक वेगळा दृष्टिकोनही मिळतो. कदाचित आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्त करणारी कोणतीही बाह्य फ्रिक्वेन्सी अस्तित्वातच नाहीये. मग काय असू शकतं? कदाचित आपण जगातील सर्वोच्च गोष्टींसाठी पात्र आहोत हे समजण्यासाठी आपल्याला जगाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. हा स्वतःवर असलेला अढळ विश्वास हीच ती खऱ्या अर्थाने आपली पवित्र देणगी असू शकते. क्या बात है. स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या ओझ्यातून मुक्त होणे हेच कदाचित मानवाचे सर्वात मोठे अपग्रेड असू शकते. यावर नक्की विचार करा.